श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला. मंगलाचरण. नवनाथांची अवतारपूर्व कथा. या अध्यायाच्या नित्यपठनाने श्रवणाने संबंध बाधा नाहीशी होते. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री मातापितृभ्याय नमः. फार प्राचीन काळी द्वापारयुगाचा कालावधी संपून कलियुगाला प्रारंभ झाला होता. कलियुगात लोकांच्या उद्धारासाठी भक्ती हेच साधन उत्तम आहे हे जाणून भक्तीचे महात्म्य वाढविण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी काही नियोजन केले. ते प्रकार करण्यासाठी द्वारकेमध्ये त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्त्वाच्या यदुसभेत यादवांकडील श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर निमंत्रित उपस्थित होते. बैठकीच्या त्या मुख्य सभामंडपात मध्यभागी एका रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. शेजारी उद्धवाचे आसन होते. सभेला सुरुवात होताच निमंत्रित केलेले नवनारायण, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, दुर्मिल व करभंजन यांचे तेथे आगमन झाले. त्यांना पाहता क्षणीच भगवान श्रीकृष्णांनी सुवर्ण सिंहासनावरून उठून समोर जाऊन त्यांना अतिगौरवपूर्वक आलिंगन दिले. त्यांना बसण्यासाठी स्वतःच्या सिंहासनाशेजारी आसन व्यवस्था केली. त्यांचे कुशल विचारले व पूजन केले. याप्रमाणे सर्व प्रारंभिक स्वागत उपचार झाल्यावर नवनारायणांनी आम्हाला का बोलावले असे भगवान श्रीकृष्णांना विचारले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगाला प्रारंभ झाला आहे. आपण सर्वांनी पृथ्वीवर जाऊन अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. भगवंताच्या ह्या योजनेला संमती देऊन नवनारायणांनी कोणी, कोठे, कसे व कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट होऊन कशा प्रकारे कार्य करायचे या संदर्भात विचारले. त्याला उत्तर देत देव म्हणाले की हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करावा. लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाची शिकवण उपदेश करा. कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ होऊन कार्य करायचे आहे. हरिनारायणाने त्यांचा शिष्य गोरक्षनाथ व्हायचे आहे. अंतरिक्षांनी जालिंदर तर प्रबुद्धाने यांचा शिष्य कानिफ व्हावे. याप्रमाणे पिप्पलायन याने चरपटी, अविर्होत्रांनी वटसिद्ध नागनाथ, दुर्मिलने भर्तरी व चमसने रेवन व करभजनाने गहिनीनाथ नावाने प्रकट व्हावे. तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठ ही अवतार घेऊन तुमच्या कार्याला हातभार लावतील. वाल्मिकी हे तुलसीदास, शुकमुनी कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव नामदेव, जांबुवंत नरहरी, बलराम हा पुंडलिक, हनुमंत हे रामदास, कुब्जा ही जनाबाई, भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, ब्रह्मदेव हे स्वतः सोपान, आदिमाया ही मुक्ताबाई व मी स्वतः ज्ञानेश्वर या प्रकारे प्रकट होऊन कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. भगवंतांचे बोलणे शांतपणे ऐकल्यावर नवनारायणांनी विचारले, देवा, परंतु आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे याविषयी सविस्तर सांगावे. यावर भगवान म्हणाले की याविषयी सविस्तर माहिती यापूर्वी पराशर ऋषींच्या पुत्र व्यासमुनींनी भविष्य पुराणामध्ये दिली आहे. एकदा उपरिचर वसू आकाशमार्गाने जात असताना वर ऋषीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. त्याचे 3 भाग झाले व ते 3 ठिकाणी पडले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात व 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष्य समजून एका माशाने गिळला. कविनारायणांनी त्या वीर्यात आपला जीवांश समाविष्ट करून मत्स्येच्या पोटातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्रनाथ नावाने प्रकट व्हावे. वंग देशातील एक ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी सूर्यमंत्राने भारलेले भस्म मच्छिंद्रनाथ देतील. ते भस्म गोठ्याजवळील गायीच्या शेणाच्या उकिरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणांनी त्यात संचार करून गोरक्षनाथ नावाने प्रकट व्हावे. शिवांच्या 3ऱ्या नेत्रातून निघालेल्या प्रलय अग्नीने मदनाला भस्म केले. तोच मदन अग्नीने गिळला आहे. तो तिथे स्थित आहे. जन्मेजयाचा वंशज बृहद्रथ यज्ञ करील. त्या यज्ञकुंडात अग्नी पोटातील मदनाचा गर्भ टाकील. त्या गर्भात तत्पूर्वी प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालेंद्रनाथ नावाने प्रकट व्हावे. पूर्वी सरस्वतींना पाहून मोह झालेल्या ब्रह्मदेवांचे स्खलन झाले. त्यातील काही भाग हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश जमिनीवर पडला. त्यावर वाघाचे पाऊल पडले व ते त्याच्या पायाच्या भेगेत गेले. त्यापासून अत्रींचा जन्म झाला. परंतु हत्तीच्या कानात
पडलेला वीर्यांश अद्याप सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनींनी त्यात प्रवेश करून कानिपनाथ नावाने प्रकट व्हावे. शिवपार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगी दक्षाच्या प्रसादात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. पार्वतीचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवांचा वीर्यपात झाला. त्यामुळे लाज वाटून ब्रह्मदेवांनी स्वतःच्या पायानेच ते रगडून नामशेष करण्याचा प्रयत्न केला. तो भाग केरात लोटला गेला. तो केर भगीरथीच्या पाण्यात पडला व प्रवाहाबरोबर वाहत जाऊन कुश नावाच्या बेटात अडकला. पिप्पलायनांनी त्यात संचार करून चरपटी नावांनी प्रसिद्ध व्हावे. फार पूर्वी विधीच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही अंश विविध ठिकाणी पडला. त्यापासून अद्याप जीवांची निर्मिती व्हायची आहे. त्यातला काही अंश एका सर्पिणीने भक्ष्य समजून गिळला. जन्मेजयाने केलेल्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली. पण ह्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज असल्याचे जाणून अस्तिक ऋषींनी एका वडाच्या झाडाच्या ढोलीत तिला लपवून ठेवले. 9 महिन्यांनी ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अविर्होत्र नारायणांनी त्यात प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रख्यात व्हावे. सूर्य आकाशातून भ्रमण करत असताना उर्वशीला पाहून त्यांचे तेज पृथ्वीवर पडले. त्याचे 2 भाग झाले. त्यातील एक भाग घटात पडला. त्यापासून अगस्तींचा जन्म झाला व दुसरा भाग कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला. तो त्यांनी सांभाळून ठेवला. दुर्मिळ मुनींनी त्यात प्रवेश करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवांच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावर वाळूत अद्याप पडून आहे. चमस नारायणांनी त्यात प्रवेश करून रेवनसिद्ध म्हणून प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील. मंत्रशक्तीने विष्णू वर्यास आवाहन करील तेव्हा करभाजन नारायणांनी पुतळ्यात प्रवेश करून गहिनीनाथ म्हणून प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण केले. त्यामुळे नवनारायणांचे समाधान झाले. श्रीकृष्णांच्या मुखातून झालेल्या भविष्यातील कर्मकथन ऐकून त्यांनी आनंदाने भगवंतांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला आणि मदरांचल पर्वतावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ निबिड गुहामध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. काही कालानंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यांसह आपल्या कार्यासाठी प्रकट झाले. त्यांचेच लीला चरित्र या ग्रंथात आपण सविस्तर पाहणार आहोत. भगवान शंकरांचा पार्वतीस उपदेश. एके दिवशी कैलास पर्वतावर श्री भगवान शंकर व पार्वती सुखात बसले असताना पार्वतीने शंकर ध्यानातून उठल्यावर त्यांची पूजा करून त्यांना विचारले की स्वामी, आपण नित्यनेमाने जी ध्यान जपाची उपासना करता त्या मंत्राची मला दीक्षा देऊन माझ्यावर अनुग्रह करा. शंकरांनी ती विनंती मान्य केली. परंतु या कामासाठी शुद्ध निवांत जागा पाहिजे म्हणून दोघे नंदीवर बसून यमुना तीरावर आले. तेथे शंकरांनी पार्वतीला एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत बसून अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील तळमळ नाहीशी होऊन तिला पूर्ण सुखाचा प्रत्यय आला. तिने कृतार्थ भावाने भगवान शंकरांना वंदन केले. तेव्हा शंकरांनी विचारले की मी दिलेला उपदेश समजला काय? काय समजले ते सांग. पार्वती काही बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला, तू आणि मी असा दुजा भाव राहिला नाही. या सर्व सृष्टीमध्ये एक मात्र सनातन तत्व व्यापून उरले आहे. नाव, रूप, गंध, रंग यांनी विविधता अनुभवास आली तरी विविध अलंकारांच्या ठायी एकच असणाऱ्या सोन्याप्रमाणे एकच ब्रह्म आहे. शंकर म्हणाले की हे कविनारायण, मी आज पार्वतीस केलेला उपदेश भाग्याने तुला प्राप्त झाला आहे. याचे नित्य स्मरण ठेवून बद्रिकाश्रमात ये. तेथे मी तुला दत्तात्रयांकडून उपदेश करून दर्शन देईल. असे बोलून भगवान शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले. मच्छिंद्रनाथांचा जन्म, बालपण आणि तपश्चर्या. मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटात श्री शंकरांनी केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन पठन करत होते. अशा रीतीने योग्य कालावधी येताच ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्सी पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी भक्ष्याच्या शोधासाठी तेथे बगड्यांचा थवा आला व त्यांनी भक्ष्य समजून ते अंडे चोचीने फोडले. त्यात एक तेजस्वी मानवी बालक होते. सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्यांनी हैराण होऊन ते रडू लागले. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे घाबरून बगळे उडून गेले. काही वेळात कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असताना त्याने बालक पाहिले. याला घरी घेऊन जावे की एकट्यालाच इथे सोडावे अशी मनाची त्याच्या द्विधावस्था झाली. त्याला सोडून जाणारे कोणी दिसते का हे तो शोधत दृष्टीने आजूबाजूला बघू लागला. एकट्याला सोडून जाण्यात त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कामिक संभ्रमित झाला. तोच आकाशवाणी ऐकू आली, हे कामिका, हे दिव्य बालक कविनारायण असून लोककल्याणासाठी माशाच्या पोटातून प्रगट झाले आहे. याला तू घरी घेऊन जा.
त्याचा नीट सांभाळ कर. त्याचे नाव मच्छिंद्र ठेव. याबद्दल मनात शंका घेऊ नको. हे ऐकून कामिक कोळ्याला आनंद झाला. त्याने बायकोच्या स्वाधीन बाळाला केले. तिला यमुनाकाठी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला की हे बालक आपल्याला सर्वश्रेष्ठ ईश्वराने दिले आहे. त्याचे संगोपन मनपूर्वक करू. त्याच्या पत्नीने शार्दूलताने त्या बालकाला छातीशी धरले. मातृसुलभ वात्सल्याने तिला प्रेम पाना फुटला. तिने त्या नवजात बालकाला स्तनपान केले. त्याला कौतुकाने नाहूमाखू घालून पाळण्यात झोपवले. दोघेही पती पत्नी त्याला मच्छिंद्र नावाने हाक मारू लागले. त्या उभयंतांनाही मुलबाळ नव्हते. मच्छिंद्रनाथांच्या लाभामुळे ही उणीव नाहीशी झाली. अत्यंत प्रेमाने कौतुकाने काळजीपूर्वक मच्छिंद्रनाथांचे लालन पालन होऊ लागले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ 5 वर्षांचे झाले. एके दिवशी कामिकाने नदीवर जाताना मच्छिंद्रनाथांना बोलवून घेतले. त्यांना काठावर बसून मी मासे पकडतो आणि वाळूत फेकतो. तू वाळूत फेकलेले मासे गोळा करून टुपलीत भर, असे सांगून ते नदीच्या प्रवाहात जाळे घेऊन शिरले. जाळ्यात पडलेले मासे काठावर आणून टाकू लागले. त्या माशांची वाळू टाकल्यावर होणारी तडफड पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय कळवळले. त्यांना ते आपल्या मातेच्या कुळाचा संहार बघवेना. त्यामुळे आपला पिता काय म्हणेल याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास मच्छिंद्रनाथांनी सुरुवात केली. कामिकांनी हे पाहिले. त्यांना अतिशय राग आला. रागाच्या भरात त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या थोबाडीत दिली व म्हणाले की कार्ट्या, मी एवढ्या कष्टाने मासे पकडतो आणि तू पाण्यात टाकून देतोस. असे केल्यावर काय खाशील? आपल्याला भीक मागावी लागेल. पुन्हा असे न करण्याचे बजावून मारपीट करून कामिक पुन्हा पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेला. या प्रसंगामुळे मच्छिंद्रनाथ खूप अस्वस्थ झाले. त्यांना दुःख झाले. दुसऱ्याला मारून खाण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे केव्हाही चांगले. तेच आता करायचे. आता इथे राहायचे नाही असा निश्चय करून ते आपल्या कामिकाची म्हणजे धर्मपित्याची नजर चुकून पळून गेले. फिरत फिरत ते बद्रिकाश्रमात गेले. तेथील रमणीय परिसर पाहून तपश्चर्येसाठी हे स्थान योग्य आहे असा विचार करून त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत शारीरिक पीडा सहन करून 12 वर्ष खडतर तपश्चर्या त्यांनी केली. तपश्चर्याच्या क्लेशामुळे त्यांचा देह क्षीण, अस्थिपंजर आणि काष्टवत झाला. बद्रिकाश्रमात घोरवनात मच्छिंद्रनाथांची खडतर तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रेय तेथे आले. त्यांनी बद्रीनाथांच्या शिवालयात जाऊन भगवान शंकरांची स्तुती केली. त्या क्षणी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी दत्तप्रभूंना आनंदभराने आलिंगन दिले. आदर सत्कार करून क्षेम कुशल विचारले. दत्तात्रेयांनी शंकरांची विचारपूस केली. दत्तात्रेयांनी बद्रिकाश्रमातील रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शंकर त्यांना घेऊन निघाले. मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे निघाले. श्रोतेहो, पुढील अध्यायात आपण आता दत्तप्रभूंची, भगवान शंकरांची मच्छिंद्रनाथांची भेट कशा प्रकारे होते आणि त्यांच्यात काय संवाद होतो याविषयीची सविस्तर कथा नवनाथ भक्तिसार कथासारच्या अध्याय 2 पाहणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. अलख निरंजन आदेश.